आता सुरू होत आहे देशाचा सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत, रजत शर्मांसोबत। नमस्कार, थँक्यू। आपकी अदालतमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत एक असे नेता जे राजकारणात आणि वकिली दोन्हीमध्ये तरबेज आहेत, बोलण्यात हजरजबाबी आहेत, आपल्या पार्टीसाठी संकट मोचक आहेत, मंत्रालयामध्ये सुद्धा एकापेक्षा एक कॅबिनेट सांभाळून झालेत आणि आता निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा आहेत। स्वागत करूया पूर्व मंत्री रविशंकर प्रसाद। आणि आता आमंत्रित करतो आहे आपकी अदालतमध्ये आजच्या आपल्या जजना। आजचे आपले जज खूपच खास आहेत, 30 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे, लेखक आहेत, समाजकार्यात आहेत आणि केंद्रीय माहिती विभागाचे कमिशनर राहिले आहेत। स्वागत करूया उदय महूरकर यांचे। आणि खटला सुरू करायच्या अगोदर आजचे जज उदय महूरकर यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करायला। परवानगी आहे। आणि आरोप आणि प्रत्यारोप यांची मालिका सुरू करायच्या अगोदर एक नजर टाकूया रविशंकर प्रसाद यांच्या राजनैतिक प्रवासावर। रविशंकर प्रसाद यांची पहिली ओळख बनली एक अतिशय हुशार छात्रनेता म्हणून। जेपी आंदोलनमध्ये रविशंकर प्रसाद एमर्जन्सीच्या काळात जेलमध्ये सुद्धा राहिले। यानंतर रविशंकर प्रसाद यांनी एक वकील म्हणून भरपूर नाव कमावलं। लालू यादव यांच्या विरुद्ध 900 कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याच्या केसमध्ये रविशंकर प्रसाद प्रमुख वकील होते। अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये राम जन्मभूमी बाबरीच्या केसमध्ये रविशंकर प्रसाद राम लल्लांचे वकील झाले। अयोध्यामध्ये राम मंदिर बांधून झाल्यानंतर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये रविशंकर प्रसाद यांना प्रभू श्रीराम यांचे वकील होण्याच्या नात्याने आमंत्रित केलं गेलं। बीजेपी मध्ये रविशंकर प्रसाद यांची ओळख बनली पार्टीचा प्रभावशाली प्रवक्ता म्हणून। आज सुद्धा जेव्हा पार्टी किंवा सरकारला एखाद्या गुंतागुंतीच्या विषयावर आपला पक्ष ठेवायचा असतो तेव्हा रविशंकर प्रसाद यांना पुढे केलं जातं। रविशंकर प्रसाद वाजपेयींच्या सरकारमध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट राहिले। मोदी सरकारमध्ये रविशंकर प्रसाद यांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून कायदा, कम्युनिकेशन आणि ITच्या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली। रविशंकर प्रसाद 19 वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिले। 2019 मध्ये यांना पाटणा साहिब मधून लोकसभेसाठी निवडलं गेलं। आता रविशंकर प्रसाद पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। पाटणा विश्वविद्यालयातून लॉची पदवी घेणारे रविशंकर प्रसाद आपकी अदालत मध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। तर या मग चला सुरू करूया आजचा खटला आपकी अदालत मध्ये। पहिला आरोप रविशंकर प्रसाद यांच्यावर। आपकी अदालत मध्ये पूर्व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आहे की त्यांनी वारसा हक्काचा फायदा घेतला। रविशंकरजी, तुमचे पिता ठाकूर प्रताप सिंग खूप मोठे वकील होते, खूप मोठे नेता होते, पाटणामध्ये मोठे घर होतं, तर तुम्हाला सगळं काही वारसा हक्काने मिळालंय, नेतागिरी पण, वकिली पण, हिंग लगीने फेटकरी। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बाबा आमचे मेहनत करून पुढे आलेत। आम्ही भाड्याच्या घरामध्ये सुद्धा राहिलो। त्या भाड्याच्या घरामध्ये अटलजी, दीनदयाल उपाध्याय यांना माझ्या आईने चुलीवर फुंकून फुंकून चपाती खायला घातली, मी ते सुद्धा बघितलंय। माझे बाबा 94 साली स्वर्गवासी झाले, 94 मध्ये गेले बाबा। पण मी बाल संसद बनलो, विद्यार्थी परिषदेत मी भारत रसेल काम केले, जेपी मुवमेंट तुम्ही बघितलीच असेल, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्ल्या। आम्ही PhD आहोत, म्हणजे जेलमध्ये गेलोय, मिसामध्ये सुद्धा गेलोय, लाठ्या पण खाल्ल्या, गोळी सुद्धा, ट्रेनिंग सुद्धा चांगली झाली आहे ना, की तुमच्या घरी अटलजी पण यायचे, आडवाणी पण यायचे, बीजेपीचे मोठे मोठे जनसंघाचे नेते पण यायचे। बरोबर बोलताय, आम्ही संघर्ष पण तेवढाच पाहिलाय आणि मला खूप गर्व आहे मला माझ्या विचारधारावर। महोदय क्षमा करा मला, पण मी पार्टी बदलून नाही आलोय।
याच विचारधारेमध्ये माझा जन्म झाला आहे आणि याच विचारधारेमध्ये जगाचा निरोप सुद्धा घेईन, हे मी तुम्हाला गर्वाने सांगतो. पण हे सुद्धा खरं आहे की संघर्षाच्या वेळेमध्ये जेव्हा जयप्रकाशजींचं आंदोलन सुरू होतं तेव्हा लालू यादव तुमचे नेता होते. अगदी बरोबर बोललात. एक गोष्ट ध्यानात घ्या, मी इंटर पास केलं होतं. सुशील मोदी BSc मध्ये होते. लालू प्रसाद लॉच्या शेवटच्या वर्षाला होते. किती वर्षांपासून होते हे विचारू नका फक्त, ठीक आहे? आणि आम्ही एकत्र विद्यार्थी परिषदेच्या SY मध्ये निवडणुका लढवल्या. मी सहाय्यक महासचिव झालो, सुशील मोदी महासचिव झाले, ते अध्यक्ष झाले. मग विचार केला काहीतरी मोठं काम केलं पाहिजे. मग आंदोलन केले बेरोजगारी विरुद्ध. मग JP आले. मग मिसामे बंद झाले. मग आपल्या सोबत जे होते मित्र होते, जे तुमच्या सोबत जेलमध्ये पण होते, संघर्ष केला आणि जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तर चारा घोटाळ्याची केस टाकली, पाठीत खंजीर खुपसलं. अच्छा रजतजी, हे अरे, ही सांगा काय मैत्री झाली? मला तुम्ही हे सांगा, JPने काय सांगितलं? भ्रष्टाचार संपवायचा आहे, नवीन बिहार बनवायचं आहे. आणि लालूजी बनले ते भ्रष्टाचाराची पराकाष्ठा. मी आपल्या मित्रांना सांगू इच्छितो की चारा घोटाळा काय आहे. सांगा, 3,000 कोंबड्या 2 महिन्यामध्ये 5 करोडचे दाणे खाऊ शकते? समजलं? गाय म्हशी सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे की सगळ्यांमध्ये वाटायचं आहे. सप्लाय झाला? हो झाला. पण कसा केला? मला सांगा. बसने केला? ट्रकने केला? नंतर कळलं की तो स्कूटरचा नंबर निघाला. म्हणजे म्हशी गाय स्कूटरनी सप्लाय होत होत्या, लूट होती. PIL केलं, खूप मोठा धोका पत्करला होता, हे लक्षात घ्या. हे माफिया मारू पण शकत होते. सुशील मोदी पेटिशनर होते, मी वकील होतो. CBIची इन्क्वायरी झाली, सगळे पकडले गेले. आणि रजत बाबू, कोणाला सुद्धा सुटका नाही मिळाली. जे छोटे सप्लायर होते ते सुद्धा जेलमध्ये गेले. लालूजी 4 खटल्यांसाठी जेलमध्ये गेले. IAS गेले, कलेक्टर गेले, इन्कम टॅक्स कमिशनर गेले, बाकी मंत्री गेले. आम्हाला गर्व आहे की JPने शिकवलं भ्रष्टाचार मिटवायचा आहे. आम्ही लढलो त्यासाठी, त्यात काय चुकलो? पण त्यावेळी बरेच जण बोलत होते की तुम्ही ह्या कारणासाठी चिडत होतात लालूजींवर, कारण की त्यांनी आडवाणींजींचा रथ थांबवला होता बिहारमध्ये. आडवाणींजीचा राम रथ थांबवून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि तेव्हा तुम्ही आडवाणींचे वकील होता. अगदी बरोबर, आम्ही त्यांचे वकीलच होतो. त्यांनी मला बोलवलं होतं, मी पाटणा हायकोर्टात वकिली करायचो. पण रजतजी, मला हे सांगा, लालूजींना लुटायचे लायसन्स मिळाले होते का जिंकल्यानंतर? लालूजी तर सेक्युलर बनले आणि तुम्ही बनलात कम्युनल, कारण की तुम्ही नंतर रामलालांचे वकील बनलात, भगवान श्री राम यांचे वकील. माझं सौभाग्य आहे की मला प्रभू रामचंद्रांची सेवा करायची संधी मिळाली. आणि ही गोष्ट मी अत्यंत विश्वासाने सांगेन माझ्या मित्रांनो. मी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं. 2004 पासून मी सुप्रीम कोर्टात आलो. प्रभू राम तंबूमध्ये राहणार का? तंबूमध्ये विझणार. बाबरी मशीद इबादातचे नाही तर दास्तानचे प्रतीक होते. परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाने सांगितले, मुस्लिम पक्षाने असे कोणतेच पुरावे नाही दिले की त्यांचा एकमात्र कब्जा होता बाबरी मशीदवर. दुसरे, बाबरी मशीद झाल्यानंतर सुद्धा हिंदूंचा विश्वास कधीच नाही डगमगला की हे प्रभू रामांचे जन्मस्थान आहे. ते येऊन डोकं टेकवून जायचे. आणि जेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने खोदून काढलं तेव्हा माहिती पडलं की 8व्या शतकापासून मंदिराचे छत निघाले आहे. म्हणजे मंदिरावर मशीद बनवली गेली होती. हेच तर आम्ही सुद्धा सांगत होतो. रजत बाबू, आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, तुमची अनुमती असेल तर. कृपया करून अनुमती द्या. जर हे छत पडलं नसतं तर काय सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिल्यानंतर तो परत मागे घेतला असता का? नसता घेतला. नसता घेतला ना? नसता घेतला. बोलले असते, हिंदूंनी आपल्या मोठ्या मनाचा परिचय द्यावा आणि ही जागा सोडून द्या आणि बाजूला मंदिर बनवा. आणि ते लाजेचे प्रतीक बनून राहिले असते. एक म्हण आहे ना रजत बाबू, होई है वही जो राम रची राखा. तर मग आज हे मंदिर बनलं सुंदर. आता थोड्या दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसी आले होते आपकी अदालतमध्ये. त्यांनी सांगितलं की मी तर हे मानतो की बाबरी मस्जिद होती, आज सुद्धा बाबरी मस्जिद आहे आणि बाबरी मस्जिदच राहणार. अच्छा, दिवसा स्वप्न बघण्यासाठी काही मनाई आहे का? मी आपला सहज विचारलं. हे बघा, प्रभू रामच्या मंदिराचे आणि मी होतो त्या दिवशी तिथे. आज जी भव्य अयोध्या बनत आहे त्यामागचा विचार काय आहे? व्हॅटिकन चांगलं बनावं, मक्का चांगलं बनावं. आमचे रामलल्ला राहणार कुठे? गल्ली बोळ्यामध्ये एखाद्या रस्त्यावर राहणार?
आमच्या रामलल्लाचे आराध्य केंद्र सुद्धा दुनियेतलं सर्वात आकर्षक शहर बनलं पाहिजे आणि ते बनतंय. आणि तुम्हा सगळ्यांना आग्रह करीन की तिथे लता मंगेशकर चौक आहे तिथे नक्की जा. तिथे छानशी एक वीणा आहे आणि लताजींनी रामाचे गायलेले भजन वाचतात आणि माता शैरवीचे तटही आहे. आणि आता बघा 50 कोटी लोक पोहोचले सुद्धा दर्शन घ्यायला. तर म्हणूनच तर हे बोललं जातं की भारतीय जनता पार्टी या राम मंदिरचा वापर करते आहे या निवडणुकीमध्ये वोट नाही मागण्यासाठी. नाही, अजिबात नाही. बघा, हे जे काही तर्क आहे ते आजच काय, तुम्ही तर खूपच वरिष्ठ संपादक आहात रजत बाबू. जेव्हापासून आंदोलन सुरू आहे तेव्हापासून सांगतोय की फक्त वोटसाठी एवढ्या लोकसभा निवडणुका होऊन गेल्या. 14 जिंकलो सुद्धा, 19 सुद्धा जिंकलो, 24ला तर 400च्या पारच जाऊ, ही वेगळी गोष्ट आहे. पण मंदिर बनवणार, आणि आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो, त्यांचे जे डोळे आहेत ना, त्या डोळ्यांमधले विचार आपल्या प्रधानमंत्र्यांचे आहेत की या डोळ्यांना सुंदर बनवा. रामजींचे हसणं, रामनवमीला तिथे सूर्याची किरणे त्यांच्या डोक्यावर आली पाहिजे, हे सगळे विचार. आणि त्यानंतर जी कमिटी बनली, इमानदारीने काम झालं पाहिजे. यामध्ये अमित शहानी खूप महत्वाची भूमिका बजावली. आणि कारण मी आज तिथला वकील होतो, तर चंपत रायजींचे विशेष नाव घेईन, जे तिथले सचिव आहेत. किती मोठं काम केलंय, किती सुंदर मंदिर बनलं. आणि त्या मंदिरामध्ये माझ्या तरुण मित्रांनो, सिमेंट वापरलं नाहीये, लोखंड वापरलं नाहीये. लोखंडाचे आयु असतं 100 वर्ष, सिमेंटचे आयु असतं 125 वर्ष. हे पारंपरिक जी भारताची मंदिर बनवण्याची प्रक्रिया आहे, दगड, पितळ्याची ती काठी आणि तांब्याच्या तारेने बांधून बनवलं आहे. चांगलं बनलंय. आज बघा किती भव्य बनलंय, तुम्ही एकदा जाऊन बघाच. तर आम्हाला आनंद आहे रजत बाबू की मी एका छोट्याशा खारीच्या वाट्याने या आंदोलनामध्ये योगदान देऊ शकलो. मला याचा खूप आनंद आहे. पण असं वाटते की तुम्ही राहुल गांधींचे भाषण नाही ऐकत. ते जेव्हा न्याय यात्रेवर निघालेले तेव्हा लोकांना सांगत बोलत होते की तुम्ही राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा बघितलात, तिथे तुम्हाला अंबानी दिसले, तिथे तुम्हाला अदानी दिसले, तिथे तुम्हाला अमिताभ बच्चन दिसले, तिथे ऐश्वर्या रायचा नाच बघितला, जे पण एक गरीब माणूस नाही दिसला. अच्छा, मी तर तिकडे होतो ना, तिथे ऐश्वर्या तर अजिबात आली नव्हती. आता राहुल गांधींना कोण असा होमवर्क करून देतं हे कळतच नाही मला. अरे थोडं तरी समजूतदारपणा दाखवा. आता जातात मंदिरामध्ये आणि म्हणतात मी हिंदू आहे, आपलं गोत्र सांगतात. आता काय बोलले ते, हिंदूंच्या शक्तीचा मला विरोध करायचा आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की राम जन्मभूमी आंदोलनामध्ये जेवढ्या संख्येने गरीब माणसं जोडली गेली आहेत, हे सगळे 50 कोटी माणसं आलेत, ते काय सगळे श्रीमंत आहेत का? कृपया करून राहुल गांधींनी सगळं बोलावं, पण या देशाच्या गरीब माणसाच्या रामाप्रती जी आस्था आहे त्याची थट्टा करू नये. माझं एवढंच म्हणणं आहे बस. आता मी तुम्हाला एक मोठा प्रश्न विचारतो, आणि हा प्रश्न राहुल गांधीला सुद्धा आहे आणि वामपंथीयांना सुद्धा आहे. ज्या प्रकारे तुम्ही खालच्या प्रतीच्या गोष्टी हिंदू देवी देवतांबद्दल बोलतात, काय कोणत्या दुसऱ्या देवांबद्दल किंवा पंथाच्या देवांबद्दल तुम्ही कराल? असं करायची तुमची कधी हिंमत होईल का? नाही ना. आम्ही मानतो की प्रत्येक पंथाच्या देवी देवतांचा सन्मान केला पाहिजे, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणीही असो. पण तुम्ही दुसऱ्या पंथाच्या देवी देवतांचा सन्मान कराल, पण आमचे प्रभू राम, प्रभू कृष्ण, महादेव, सनातन आणि अशा प्रकारची बोंदू टिप्पणी कराल तर हे चांगलं नाहीये. जनता उत्तर देईल, त्यांना लवकरच देईल. तर जनतेमधून विचारूया, जनतेमधून ज्यांना कोणाला प्रश्न मला विचारायचा असेल विचारायचं तर एखाद दोन प्रश्न घेऊया. माझा प्रश्न रामलल्ला यांच्या वकिलाला आहे की सर, आता तर अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं मंदिर बनलंच आहे, पण मग आता काशी आणि मथुरासाठी आम्हाला अजून किती थांबावं लागेल? प्रभू राम होते मर्यादा पुरुषोत्तम. तर याच न्यायाने त्यांचं भव्य मंदिर बनलेलं आहे ना, तर आपल्याला मर्यादेमध्ये विश्वास ठेवायला हवा. तिथे केस सुरू आहे, बघूया. पण मी तुमच्या या भावनेला अगदीच समजून आहे की देशातल्या करोडो हिंदूच काय तर जगातल्या लोकांच्या अपेक्षा आहेत की एक भव्य मथुरामध्ये मंदिर बनलं पाहिजे जन्मस्थानावर. आणि काशीमध्ये बरंचसं काम झालं आहे, अजून होणार आहे, तर काळजी नसावी. मी तुम्हाला इतकंच सांगेन, प्रभू राम यांच्या मंदिराची प्रतिष्ठा सनातन धर्माच्या उदयाची सुरुवात झाली आहे. ही भारताच्या उदयाची सुरुवात आहे. राजनीती आणि वकिलीच्या ऐवजी तुमची काय काय हौस आहे? तुम्ही स्वतःला रिलॅक्स कसे करता? एकतर मी पुस्तकं भरपूर वाचतो रात्री. इतिहासाची पुस्तकं, संस्कृती आणि संस्काराची पुस्तकं. मला संगीताची खूप आवड आहे, खास करून शास्त्रीय संगीत, भजन, जे मी दररोज सकाळी ऐकतो, तर त्याने खूप रिलॅक्स वाटतं.
परंतु 17-18 तास काम करायचं आहे तर कामामध्ये रिलॅक्सेशन मिळालंच पाहिजे. जसे रजत बाबू देशाचे सर्वात मोठे एडिटर आहेत, 30 वर्षांपासून आपकी अदालत सुरू आहे, तर त्यांना यामध्येच आनंद मिळतो. तर जे चांगलं काम केल्यानंतर आपल्याला जे समाधान मिळतं त्याची मजा काही औरच असते. तर तसं मला आवडतं. मी ऐकले की तुमच्या तारुण्यामध्ये तुम्ही माउथ ऑर्गन वाजवायचात आणि गाणे वाजवायचात. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. अच्छा, मला हे सांगा, जर तरुण हृदय धडकणार नाही आणि गाणं नाही गाणार तर काय करणार? मला सांगा. एवढे सगळे तरुण मुलं बसले तिथे. अका एके दिवशी मला माझ्या आईने माझ्यासाठी माउथ ऑर्गन घेऊन दिला. आता मी वाजवता वाजवता लक्षात आलं सुरात वाजवतोय. मग मी त्यांना सांगितलं मला चांगला माउथ ऑर्गन हवा. तर त्यावेळेला आराधना फिल्म आली होती. आता आराधनामध्ये मेरे सपनों की रानी कब आएगी यामध्ये सुजित कुमार जे राजेश खन्नाचे ड्रायव्हर होते ते माउथ ऑर्गन वाजवत होते. ते गाणं मी तिकडून वाजवायला सुरुवात केली. चांगलं वाटलं, चांगलं हो, पण वाजवायचं मी. सपनों की राणी भेटली की नाही? तसं तुम्ही बरोबर बोललात. मेरे सपनों की राणी डॉक्टर मायाशंकर माझ्याबरोबर शिकत होती. इतिहासामध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये होतो. पण त्यांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय मी MA पास झाल्यानंतर घेतला. त्या पाटणा युनिव्हर्सिटीमध्ये योग प्रोफेसर होत्या आणि आता त्या अध्यक्ष आहेत. तर भेटल्या तर भेटल्या. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. हे सगळं काम मोदीजींच्या निरीक्षणाखाली मीच बघत होतो, तेही बाकी लोकांसोबत. 220 करोड डोस लागले आपल्या देशामध्ये. आपल्या मोबाईलवर मेसेज यायचा. हे काम होऊ शकतं. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत केंद्र सरकारचे पूर्व मंत्री रविशंकर प्रसाद. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये बीजेपी लीडर रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणात संधी साधूगिरी करतात. रविशंकरजी, बिहारच्या राजनीतीचे एवढे मोठे लीडर आहात तुम्ही, आणि बिहारमध्ये काय झालं? तुम्ही सांगितलं होतं की नितीश कुमारसाठी आमचे दरवाजे बंद आहेत, पण दरवाजा बंद केला आणि कडी लावायला विसरलात आणि मग आले नितीशजी. हे बघा, तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही बरोबर बोलता आहात. त्यांनी सांगितलं होतं की मी परत कधी नाही जाणार. त्यांनी सांगितलं होतं की मरण परवडेल, पण बरोबर. मी ह्यांच्यासोबत जाणार बरोबर. नाही. नितीशजी स्वतः खूप प्रामाणिक आहेत. लेट्स बी व्हेरी क्लिअर, प्रामाणिक आहेत ते. लालूजींच्या इथे 5-5 गेट लावलेले होते. समजते तुम्हाला? एक गेट, मुलीचं गेट, मोठ्या मुलाचं गेट, बायकोचं गेट, छोट्या मुलाचं गेट, आणि ते काही करू शकत नव्हते. त्यांची तब्येत खराब झाली, आतून खूप तुटले होते ते. तर आम्हाला लक्षात आलं की ते आता चालू शकत नाही. तर आम्ही म्हटलं ते आधीपासून माहीत नव्हतं का? तर म्हणाले त्यांनी सांगितलं होतं. आता सांगा, चारा घोटाळ्यामध्ये लालूजी 4-4 केसमध्ये जेलमध्ये गेले होते. तरीही जमीन द्या आणि नोकरी घ्या, हाच तर आहे रेल्वेचा स्कॅम. आणि त्यांनी आपल्या जातीच्या लोकांना सुद्धा नोकऱ्या दिल्या, पण जमीन घेतल्यानंतर. काय चाललंय ही लूटची हवस आहे, कधीपर्यंत चालणार? हे बघा, ऐका जरा, तुम्ही नितीशजींबद्दल काय बोलला होता ते सांगतो. तुम्ही सांगितलं. हो, मला सगळं माहिती आहे. तुम्ही जेवढं सांगाल त्यापेक्षा जास्तच बोललो होतो मी. तुम्ही तर मीडियाला सांगितलं होतं की काय झाले नितीश बाबूला, बिहार यांच्याकडनं सांभाळलं जात नाही, यांना दिल्ली सांभाळायचे आहे आणि हे स्वप्न बघत आहेत प्रधानमंत्री बनण्याचे. बघा, हे असं आहे, जी गोष्ट रेकॉर्डवर आहे ती खरी आहे. जे आमच्या विरोधात होते तर आम्ही सांगितलं होतं. पण आम्हाला हे सांगा, त्यांनी सोडलं का? ममताजींना एकत्र आणलं त्यांनी, राहुल गांधींना भेटायला गेले, तिथे महाराष्ट्रात भेटायला गेले, सगळ्यांना एकत्र आणलं. आणि एकत्र आणल्यानंतर नितीश तू आता बाजूला हो, बाकी नेतागिरी आम्ही करू. याचा काय अर्थ आहे? त्यांना वाटलं की जर बघा, त्यांना जे वाटलं ते वाटलं, पण प्रशांत किशोर अगदी बरोबर बोलले. ते बोलले की मोदीजींना वाटले की जर हे इंडिया आघाडी तोडायची असेल तर नितीश कुमारला पहिलंच बाजूला करा. मोदीजींना कोणाच्या आधाराची गरज आहे का? विचारा, जनता इथेच बसली आहे. कळलं तुम्हाला? पण मोदी जितके मोठे नेता आहेत, तर तिथे जे काही म्हणत होते, पर्वतासारखे एकजूट आहोत आम्ही इंडिया आघाडीवाले, असे बोलायचे ना,
बघितलं ना, समोरासमोर केलंय आता. आता बघा, आजच मी ऐकलं तुम्ही इथे येण्याच्या आधी की महाराष्ट्र तुटण्याच्या मार्गावर आहे. मला येता येताच ही बातमी मिळाली. बघा, मी सांगू इच्छितो की आपले जेवढे साथी आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. आम्ही नातं बनवलं की बनवलं. जर 14 मध्ये मोदीजींना बहुमत मिळालं तरी पण त्यांच्या मित्रपक्षांना मंत्री बनवलं. 19 मध्ये अजून जास्त बहुमत मिळालं तरी पण मित्रपक्षांना मंत्री बनवलं. याला म्हणतात नातं टिकवणं. इथे बघितलं की नातं कधी बनलं, कधी तुटलं, कधी बिघडलं, काही कळतच नाही मला. आणि हे लोक म्हणतात आम्ही आता देश चालवू. तेजस्वी यादव तर म्हणतायत की काका काय बोललेच नाहीत. न सांगता न बोलता गपचूप कल्टी मारली. बोलायचं तरी. आता बघा, तेजस्वी यादव लहान आहेत तर मी माझा स्तर जरा मेंटेन करतो. आता त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमध्ये आणि त्यांच्या काकांमध्ये काय बोलणं झालं हे आम्हाला काय माहीत. परंतु मला तुम्हाला एक मोठी गोष्ट रजतजी सांगायची आहे. आता हे तोडणे, जोडणे, मोडून टाकणे हे राजकारण संपलेले आहे. आता विकासाचे राजकारण चालू झालंय. आता देशाच्या जनतेची अशी इच्छा आहे की ज्या नीतीवर चालत आहात त्यावर चाला. नीती, नियत आणि नेता. चांगली सरकार बनवा. चांगलं कराल तर आशीर्वाद मिळेल, नाही केलं तर बाहेर करून टाकू. आता हे जोडतोड करू नका तुम्ही. चांगली गोष्ट आहे ना, देशात व्हायला हवं असंच. तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही तेजस्वी यादवबद्दल काही बोलत नाही कारण ते लहान आहेत, तरी पण त्यांच्या विरोधात केसेस टाकायला तर मागे नाही राहत. आता तुम्ही मला कशाला उकसवता आहात? त्यांचं वय किती आहे? किती प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे? जरा दाखवा सगळ्यांना. सगळं चार्जशीटमध्ये आहे. ही कुठून आली सांगा? आता ते म्हणतात की आमची दाढी नव्हती आली तेव्हा आमच्याकडे प्रॉपर्टी आली. अहो कसं काय? असं कसं होऊ शकतं? मी सुद्धा या देशाचा एक छोटासा वकील आहे माझ्या साथीदारांनो. एवढी प्रॉपर्टी तर आम्ही कधी विचारच नाही करू शकत. ही कुठून येते सांगा? बघा, तुमच्यामुळे, या मीडियामुळे आणि जनतेमुळे आज खरं जे आहे ते लपू नाही शकणार बनावटी वसुलीवाल्यांकडे. पण तेजस्वीचं एक प्रकार आर्ग्युमेंट तो बरोबर आहे की त्यांचं सरकार होतं, ते नोकऱ्या देत होते आणि तुम्ही त्यांच्या घरी ईडी, सीबीआय पाठवली आणि कामं अडकली. किती देत होते ते नोकऱ्या? ही खूपच मोठी गोष्ट झाली आहे. चला, आम्ही त्यांना नक्कीच उत्तर देऊ निवडणुकीमध्ये. समजलं ना? आज डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया. आज भारतात ॲपल बनतोय, भारतात सॅमसंग बनतोय. 1,00,000 करोडचे मोबाईल बाहेर एक्सपोर्ट होत आहेत. हे काम होऊ शकतं डिजिटल इंडियामध्ये. बघितलं तुम्ही पूर्ण कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम तुम्ही बघितलं होतं ना? तुम्ही अभ्यास घरून केला होता ना? कोर्टाची सुनावणी घरून झाली होती ना? तर आपण ही अशी कामं करू शकतो तर केली पाहिजे. आताही करूया. आता प्रश्न असा आहे की तुम्ही फक्त शिव्या देणार, टीका करत राहणार. असं कसं चालेल? नाही, लोकांना ते विचारतात की जर आजारी पडलात तर काय राम मंदिरमध्ये जाणार का? बरोबर. नाही, तुम्ही आता जे बोललात ते अगदी बरोबर आहे. राम मंदिरात नाही जाणार. रामाचं नाव घ्याल, पण आयुष्यमान भारत आहे 5 लाख रुपयांचे. जनऔषधी केंद्र आहेत, तुमची औषधं स्वस्त झाली आहेत. भारतात मेड इन इंडिया तुमचे स्वतःचे वॅक्सिन आहेत जे आज लोकांना फ्री लागलेत. आज मी या सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. तुम्ही वॅक्सिन घेतलं होतं ना? हो ना. तुम्हाला कसं कळलं होतं की तुम्हाला पहिला डोस कधी लागणार, कुठे लागणार? आठवतंय का तुम्हाला? मोबाईलवर आलं होतं ना? हे सगळं काम मोदीजींच्या निर्देशानुसार सगळं काम मीच बघत होतो बाकी लोकांबरोबर. 220 करोड डोस लागले पूर्ण देशामध्ये. तुमच्या मोबाईलवर बातमी आली. हे काम होऊ शकतं. भारतात झालं होतं. हे तर आहे डिजिटल इंडिया की तुम्हाला बरोबर ॲक्सेस द्यायच्या सूचना आणि अगदी सगळी माहिती. तर बघा, इमानदारीने जर काम केलं तर. त्यांचा हा प्रश्न देखील आहे की जर भूक लागली तर त्यात मंदिर काय करणार? मंदिराच्या जागी जे काही करोडो रुपये आहेत हे लोकांच्या खायला सुद्धा कामात नाही, पण येतील. 80 कोटी लोकांना जेव घालतोय ना फ्रीमध्ये. असं नाहीये. बघा, आज गरिबी खूप कमी झाली आहे. आमचे विचार काय आहेत आणि आमच्या प्रधानमंत्रीजी आणि आमच्या विचारधारांची देशात मंदिर सुद्धा महत्वाचे आहेत आणि इमानदारीने काम करणं सुद्धा गरजेचं आहे. सनातनचा सन्मान करणं पण गरजेचं आहे आणि सुशासन सुद्धा गरजेचं आहे. आणि जर दोन्ही कामं होत असतील तर अडलंय कुठे? सुरक्षाही महत्वाची आहे. जर कोणी भारताकडे बघेल तर मग मार सुद्धा बसेल आणि गरज पडली तर आम्ही घरात घुसून सुद्धा मारू. हेही व्हायला पाहिजे का नको व्हायला? मोदीजी तर बिहारबाबत सारखं सांगत असतात की इथे परिवारवादाच्या राजनीतीने खराब करून टाकलं बिहारला. आता तुम्ही बघा, लालूजी आहेत ते दोषी ठरल्यामुळे लढू नाही शकत. पत्नी मुख्यमंत्री आहेत, MLC राहिलेत. मुलगा 2-2 वेळा डेप्युटी CM झालाय.
दुसरा मुलगा मिनिस्टर आहे. एक मुलगी राज्यसभामध्ये MP आहे, 2 वेळा लोकसभा हरली, आता तिसऱ्यांदा लढत आहे. आता दुसरी मुलगी येते, तिने सुद्धा विचार केला की मी का मागे राहू, लढा तुम्ही सुद्धा. माझा प्रश्न रजत बाबू हा आहे की लालूजींसोबत यादव लोकांनी भरपूर मतदान केलं, तर कोणी गरीब यादव विधायक त्यांचा मुख्यमंत्री का नाही बनू शकत, डेप्युटी CM का नाही बनू शकत? तर नाही बनणार. देशाने मोदीजींच्या कामाला बघितलंय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत कुठे पोहोचला हे देशाने पाहिलंय. दुनियातली 5वी अर्थव्यवस्था बनली आहे हे देशाने पाहिलंय. भ्रष्टाचार होत नाहीये हे देशाने बघितलंय. आणि स्थिर सरकार असते, त्याचा फायदा काय असतो हेही बघूया. एक काँग्रेसच्या बड्या नेत्याने मला सांगितलं की आता बनले आहेत प्रधानमंत्री, 10 वर्ष राहिले आहेत, आता थोडा तरी आराम करा. 12 वर्ष मुख्यमंत्री, 10 वर्ष प्रधानमंत्री, 1 दिवसाची सुट्टी नाही. 1 दिवस म्हणजे 1 दिवस सुट्टी नाही. आता जे त्या दिवशी गेले होते श्रीराम प्रतिष्ठानाला, तर जे मुख्य होते त्यांनी सांगितलं की यांना आम्ही सांगितलं की तुम्ही 3 दिवस व्रत ठेवा. त्यांनी 11 दिवस फक्त नारळाचं पाणी प्यायले आणि बरोबर 11 दिवस ते खाली जमिनीवर घोंगडीवर झोपलेत. आणि सगळ्या देशामध्ये ते सगळीकडे गेले. खूप कठीण काळ होता. त्यांना विचारलं तुम्ही खाऊन घ्या, तर म्हणाले नाही, थोडं तुम्ही मला चरणामृत, त्यानंतरच मी खाऊ शकतो. आता हे आहे तर आहे, तरीही काम करतात, इकडे तिकडे फिरतात, आपले पण करतात, आम्ही लोक बाजूला करतो. तुम्हाला सांगतो रजतजी, देव त्यांना स्वस्थ ठेव. मी आजपर्यंत त्यांना आळस करताना नाही पाहिलं. आपण बघतो, टीव्हीवर बघतात, आपण सुद्धा इथे जातायत, तिथे फिरतायत, विदेशात जातात, देशात फिरतात. तर जो व्यक्ती 4-5 वर्ष केदारनाथ गुफेमध्ये साधना करतो आणि तो जो एवढं करतो, म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी आहे ना. तर आम्हाला गर्व आहे की नरेंद्र मोदींसारखा महान नेता, महान साधक, योग्य नेता देशाचा प्रधानमंत्री आहे आणि हा आपल्यासाठी गर्व आहे. आता एक ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. अरविंद केजरीवाल एकटे असे नेते आहेत जे नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकतात, चॅलेंज करू शकतात. म्हणूनच त्यांना पकडून जेलमध्ये टाकलंय. अच्छा, मला हे सांगा, तुम्हाला तुमचं स्वतःचं सर्टिफिकेट देण्यापासून कोणी थांबवलंय? तुम्ही काशीमध्ये गेले होते, लढायला हरला. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय पूर्व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये BJP लीडर रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आहे की यांचं सरकार ED, CBIचा चुकीचा वापर करतं. रविशंकरजी सगळे विचारत आहेत की 2-2 वेळा ज्या जनतेने त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवलं, 2-2 राज्यामध्ये ज्यांच्या पार्टीचे सरकार आहे ते समन्वयक आहेत, निवडणुकीच्या ऐन वेळी त्यांना जेलमध्ये टाकणं हे चुकीचं नाहीये का EDचे? हे बघा, या ठिकाणी त्यांच्या अटकेबद्दल मी काही बोलू नाही शकणार, कारण हे काम EDचं आहे. पण मी याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. मनीष सिसोदिया 1 वर्षापासून जेलमध्ये आहेत की नाही? काय हल्ला केला होता त्यांनी? राजघाटवर जाऊन उपोषणाला बसले होते. ते संजय सिंग आज 6 महिन्यांपासून जेलमध्ये आहेत की नाही? सत्येंद्र जैन 2 वर्षांपासून जेलमध्ये आहेत की नाही? कलकत्तामध्ये मंत्र्याकडे जे 60 कोटी मिळाले होते तो जेलमध्ये आहे की नाही? दुसरे मंत्री जेलमध्ये आहेत की नाही? ऐकण्यात आलं की हल्लीच ते, मला नाव आठवत नाहीये, ज्याने प्रॉब्लेम केला तो शाहजहान शेख, त्यांची सगळी खरी हकीकत कळली की नाही? तर तुम्ही ED, CBI बद्दलचे गाराणे गाणार, पण आपली करणी काय ते नाही सांगणार. त्यांनी सांगितलं की ज्या आरोपांवरती मला अरेस्ट करण्यात आलं आहे, कोर्टामध्ये अरविंद केजरीवालनी सांगितलं ते आरोप असे आहेत ज्यावर चांदणी चौकात असलेल्या एका पाकिटमाराला सुद्धा जेल होऊ शकत नाही. ज्या अरविंद केजरीवाल यांनी देशामध्ये इमानदार नेता असल्याचा परिचय दिला होता अण्णा हजारेंच्या शिष्याच्या रूपात, हे कोण आहेत? प्रशांत भूषण वेगळे, आशुतोष वेगळे, आपल्या बेदेजी वेगळ्या, अनुपम खेर वेगळे, कुमार विश्वास वेगळे, योगेंद्र यादव वेगळे, शाहीजी आयमी वेगळे, आणि अण्णा हजारे यांना बोलावं लागलं माझा काही संबंध नाहीये. हे काय आहे? वेगळे झाले सगळे हळूहळू. म्हणजे यांच्या पॉलिटिक्समध्ये एक फ्लो होता, जे लोक आंदोलनात आले होते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तिथे काय काय बोलले होते आणि काय झालं आता त्यांची सगळी गोष्ट मी इथे सांगायला नाही बसलोय. पण ते तर म्हणत आहेत की अरविंद केजरीवाल एकटे असे नेते आहेत की ते नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकतात, चॅलेंज करू शकतात, म्हणूनच त्यांना पकडून जेलमध्ये टाकण्यात आलं. अच्छा, मला हे सांगा, तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट स्वतः द्या यासाठी कोणी अडवलंय? तुम्ही काशीमध्ये गेल्या होता जिंकायला, पण हरलात.
तुम्ही गुजरातमध्ये गेलात की गुजरातमध्ये एक वाघ आला आहे नरेंद्र मोदींना चॅलेंज करायला. एक सीट मिळाली फक्त. हो ना, दिल्लीमध्ये लोकसभामध्ये एक सीट नाही जिंकू शकत तुम्ही. ठीक आहे, विधानसभा तुम्ही जिंकलात हे खरं आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आता ह्या प्रकारची अहंकार आणि उद्दामपणाचं राजकारण नाही चालत. ही पब्लिक आहे, हे सगळं ओळखून आहे आणि यांना सगळं समजतं. त्यांना ट्रस्ट करा. पण त्यांची गोष्ट तर पण बरोबर आहे की एवढी रेड पडली, 1 रुपया सुद्धा नाही मिळाला कुठे. हे ते बोलतायत ना, याला ईडी कुठे मान्यता देते? ईडी त्यांच्या गोष्टी आप की अदालत आणि टीव्हीवर नाही सांगत, ते कोर्टात जाऊन सांगतात. जरा एकदा आपल्या रिपोर्टरना सांगा की ईडीने काय काय सांगितलं त्यांच्याबद्दल जरा जाणून घ्या. ही काय एवढी हलकी गोष्ट आहे का सीएमला अरेस्ट करणं? तुम्ही सीएम आहात आणि भ्रष्टाचार कराल तर कारवाई नको व्हायला पाहिजे का? लालू जेलमध्ये गेले ना, हेमंत जेलमध्ये गेले ना, एवढे मंत्री जेलमध्ये पण हे गेले वेगळे ना. आहेत. ते म्हणतात की मी जेलमधून हा, सरकार ही तर चालवतो. एकदम कमालीची गोष्ट आहे. खूपच छान, क्या बात आहे. जे नैतिकताबद्दल बोलायचे देशामध्ये, अण्णा हजारे यांच्या बघा, यांचा कोणता राजनैतिक रेकॉर्ड नाहीये. हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचे अधिकारी होते, एक एनजीओ चालवत होते, बाकी अजून कामं केली आहेत. अण्णा हजारेंकडे उडी मारली आणि पार्टीमध्ये नेता बनले, चांगली गोष्ट आहे. जनतेने आशीर्वाद दिला. तर लांबलचक राजनैतिक रेकॉर्ड नाहीये आणि आता बोलतात मी जेलमधून सरकार चालवणार, जे आजपर्यंत नाही झालंय देशात. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ त्यांच्या पत्नीने सांगितला. त्यांनी सांगितलं की केजरीवालजी सांगत होते की माझे शरीर जेलमध्ये आहे, पण माझा आत्मा बाहेर आहे. वाह वाह, क्या बात आहे. मी पण टाळी वाजवतो. त्यांनी हे पण सांगितलं की जर तुम्ही तुमचे डोळे बंद करून माझा विचार कराल तर मी तुमच्या आजूबाजूला असेन. आता हद्दच झाली. म्हणजे एक माणूस जो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा माणूस आहे, जो IIT खरगपूरवरून ग्रॅज्युएट झालाय, ज्याने टाटा स्टीलमध्ये काम केलंय, जो अण्णा हजारेंचा शिष्य आहे, तो अशा गोष्टी बोलतोय. म्हणजे देशाची राजनीती कुठे चालली आहे? खूप वाईट वाटतंय. यापेक्षा अजून मी काही नाही बोलू शकत. आणि जर ते असा विचार करतात तर एक शब्द आहे, अ व्हेरी न्यू लॉ इन द पॉलिटिक्स ऑफ इंडिया. भारतीय राजकारणात ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. एक भावी वकील म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात? असं जेलमधून सरकार चालवायला कायद्याची मान्यता आहे का? लोकतंत्रमध्ये प्रत्येक गोष्ट फक्त कायद्याने नाही चालत. लोकतंत्र हे लोकलाजने चालते. आता केजरीवाल सारखा शिकला सवरलेला, मॅगसे अवॉर्ड जिंकणारा IIT ग्रॅज्युएट अण्णा हजारे यांचा शिष्य जर अशा गोष्टी बोलेल तर मग तेच आहे ना. हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे. आता अजून काय बोलू मी? रविशंकरजी, हे तर ठीक आहे, त्यांच्या निर्लज्जपणाची गोष्ट करतोय, पण हे पण बरोबर आहे. हे अशी लोक ज्यांच्यावर आरोप लागलेले आहेत. आता तुम्ही कोर मिनिस्टर होते. नवीन जिंदालवर त्यावेळी कोल माइन्समध्ये घोटाळा केल्याचे आरोप लागले. ईडीची केस झाली, पण तुमच्या पार्टीने त्यांना आपल्यासोबत घेतले, अच्छा, तिकीट सुद्धा दिले. ते ट्रायल सफर करतायत ना? नाही, मी ऐकलंय ते ट्रायल सफर करतायत. तर करतायत. अजित पवार, हा, ते त्यांची केस चालू आहे. अशोक चव्हाण, काही ठिकाणी कोर्ट स्टे झालाय. अशोक चव्हाण ज्यांच्याबद्दल मी ऐकलंय त्यांना कोर्टाकडनं मुदत मिळाली आहे. बघा, मी परत तुम्हाला सांगतो, राजनीतीमध्ये जे लोक आहेत, जर कारवाई झाली तर तुम्ही सांगा की मोदींनी ही कारवाई थांबवली आणि केस फिरवली आहे, मग मी तुमच्या प्रश्नाला बांधील आहे. एकदा सुद्धा असं नाही झालंय. कित्येक वेळा तुम्हाला राजनैतिक कारणांमुळे असे निर्णय घ्यावे लागतात. तरी पण प्रश्न जो प्रामाणिकपणाचा असेल, खरेपणाचा असेल, त्यात कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही. हे बघा, म्हणूनच तर ममता बॅनर्जी यांना प्रश्न विचारायला संधी मिळते की भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे. भ्रष्ट माणूस त्यात जातो आणि दुधाने आंघोळ घातल्यासारखे बाहेर येतो. आज बंगालमध्ये काय चाललंय? बूथ कॅप्चर होत आहेत ना, सोना खालीमध्ये मुलींचे अब्रू लुटले जात आहेत आणि त्या गप्प बसतात. किती भ्रष्टाचार होतोय. हिंदू संस्कार आणि संस्कृतीवर हाणामारी होते. हे बरोबर नाहीये. म्हणून ममता आणि तुमचा पुतण्या काय काय करतात हे तुम्ही आम्हाला नका विचारू. मग तुम्ही म्हणाल की मी पर्सनल होतोय. त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई सुरू आहे ना. कित्येक वेळा सुप्रीम कोर्टात गेलेत ना. रिलीफ मिळाला का? तर कसं आहे, पॉलिटिकल गोष्ट आहे. ममता जी व्यंग करतात यात काहीच शंका नाहीये. तर करू दे त्यांना व्यंग. पण जनता यावेळेला बंगालमध्ये ऐतिहासिक निर्णय देईल, ही तुम्हाला खात्री देतो मी. हे तर जनता ठरवते. जनताकडून 1-2 प्रश्न विचारून ज्या घेऊया. गतीने काँग्रेसची लीडर्स बीजेपी जॉईन करत आहेत, अशी तर काँग्रेस रिकामी होऊन जाईल. तुम्हाला नाही वाटत की देशात एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असायला पाहिजे? अगदी बरोबर बोललात तुम्ही.
आय टोटली अग्री विथ यू. लोकतंत्रामध्ये एक चांगला विरोधक असायलाच पाहिजे, पण अपोजिशन बचाव करत राहील, नीट राहील याची खात्री आम्ही कशी काय देऊ शकतो? आता त्यांचा नेताच त्यांच्या पार्टीला नाही वाचवू शकत. परत मी तेच सांगेन, राहुल गांधी 10 वर्षांपासून हरतायत आणि मग काय बोलताय, आय एम ऑलवेज राईट. मग आता याचं उत्तर आम्ही काय नाही, देऊ? राहुल गांधी हे सुद्धा बोलतात की जनता आम्हाला वोट देते, पण ईव्हीएम वर ते वोट कमळवर जातं. ते म्हणतात की राजाची आत्मा ईव्हीएम मध्ये आहे आणि जर ईव्हीएम बाजूला केलं तर ते अच्छा, मोदी मला जिंकू हे शकत सांगा, नाही. आता हिमाचलमध्ये वोट पडले, त्यांचं सरकार बनलं ना, आता कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार बनलं ना, मग याला काय म्हणायचं? तुमचे मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान राहिले, ईव्हीएमनेच राहिले ना. अखिलेश यादव सीएम बनले यूपीचे, ते सुद्धा ईव्हीएमनेच ना. ममताजी 2-2 वेळा सीएम बनली, ते सुद्धा ईव्हीएमनेच ना. म्हणजे तुम्ही जिंकलात तर ईव्हीएम ठीक, आणि तुम्ही लोकसभेमध्ये हरलात तर ईव्हीएम खराब. आता याचं आम्ही काय उत्तर देऊ? मी तर एकच गोष्ट सांगेन, राहुलजी, आता ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. राहुलजी, आपण पॉलिटिक्समध्ये जिथे आहात, तुमच्या कर्तृत्वाने कमी तुम्ही यासाठीच आहात कारण तुम्ही राजीव गांधीचे सुपुत्र आहात, इंदिराजींचे नातू आहात, नेहरूजींचे परनातू आहात, मोतीलाल नेहरू यांचे परनातू आहात. तर तुम्ही तुमचे संस्कार तरी लक्षात ठेवा. आता त्यावरही तुम्ही अशा गोष्टी बोलाल तर हे बरोबर नाहीये. ही गोष्ट राहुल गांधी यांना पहिल्यांदा एक चांगला सल्ला रजतजींच्या कार्यक्रमामध्ये मी देत आहे. स्वीकारतील तर चांगली गोष्ट आहे. इथे अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये रविशंकर प्रसादवर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. खोटं बोलतात राहुल गांधी, आणि ही गोष्ट मी जबाबदारीने सांगू इच्छितो. राहुल गांधीजी भारताच्या राजनीतीमध्ये अशा प्रकारचं खोटं बोलतात. बाहेर जाऊन काय बोलणार? इंडियामध्ये डेमोक्रेसी नाहीये, बोलतात की नाही बोलत? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय रविशंकर प्रसाद यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये पूर्व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आहे की यांची पार्टी लोकशाही संपवायला बघतीये. बघा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, जेवढे पण काँग्रेसचे मोठे मोठे लीडर आहेत, ते हे बोलतायत की जर यावेळेला मोदी निवडणूक जिंकले तर मग संविधान पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर कधीच निवडणूक होणार नाही, नेहमीच मोदीजी राहतील. मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच बोलायचे ना, दुसऱ्याच्या जीवाशी खेळणारा काय करणार. गुजरात बेस्ट गव्हर्न स्टेट झाला. आज 10 वर्ष पंतप्रधान आहेत तर देशाची अर्थव्यवस्था 5वी झाली. आणि हे बघा, विसरू नका, फ्रान्स आणि इंग्लंडला मागे सोडून पुढे निघून गेला आहात. आज भारताची सर्वात मोठी FDI इन्व्हेस्टमेंट आहे. भारत मिलिटरी पॉवर बनते आहे. आज भारताच्या मुलींच्या प्रयत्नांनी चंद्रावर चंद्रयान जाऊन पोहोचलंय, तुम्हाला माहितीच असेल. मंगळयानच्या गोष्टी चालल्या आहेत. तर इंडिया इज बिकमिंग अ स्पेस पॉवर, अ मिलिटरी पॉवर. आज भारतातले खेळाडू खेळामध्ये किती चांगलं करतायत बघितलंय ना तुम्ही, किती गोल्ड मेडल घेऊन येत आहेत ते. तर प्रत्येक ठिकाणी विकास होतोय. तर काम आम्ही करायचं, म्हणजे मोदीजी देशाला अग्रगण्य बनवतायत आणि वोट त्यांना द्यायचं. असं कसं चालेल? आम्हाला सांगा बरं. त्यांचा प्रॉब्लेम हा नाहीये, तुम्ही काम करा. त्यांचे बँक अकाउंट का फ्रीज करताय? इलेक्शनच्या वेळी काँग्रेस पार्टीचे बँक अकाउंट फ्रीज करून टाकाल आणि राहुल गांधी बोलतात की आमच्याकडे पैसे नाहीयेत, रेल्वेचे तिकीट काढायला सुद्धा 2 रुपये नाहीयेत. पॉलिटिकल पार्टीच्या पैशांना कर नाही लागत, तरी तुम्हाला तुमच्या इन्कमवर रिटर्न फाईल करावी लागते. आणि हे सांगावं लागतं की तुम्हाला 20,000च्या वर किती पैसे चेकने आले आणि का आले, आणि ऑडिट करून द्यावं लागतं तुम्हाला. आणि नाही दिलं तर कारवाई होते. काँग्रेस पार्टी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला विसरली होती. आणि त्यात काही नवीन गोष्ट नाहीये. जेव्हा भरपूर 2 नंबरचा पैसा येतो तेव्हा मग रिटर्न फाईल करायला अडचणी येतात. तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आणि मग ज्यांनी उशिरा फाईल केलं त्यांना आम्ही सीज केलं. मग खालच्या कोर्टाने स्टेला मान्यता दिली नाही, कमिशनर अपीलनेही स्टेला मान्यता दिली नाही, IT 18A स्टेला मान्यता दिली नाही, हायकोर्टाने स्टे अमान्य केला, आजही पुन्हा अमान्य केलं. म्हणजे जर तुम्ही गडबड केली, तुम्हाला कोर्टाकडनं सूट नाही मिळाली, मग कशाला असे ओरडतात की पैसे नाही आहेत? तसं एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला? नॅशनल हेराल्ड केसमध्ये राहुलजी आणि त्यांच्या माताजी फक्त 50 लाख रुपये टाकून आज 5,000 करोडच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. दिल्लीमध्ये नॅशनल हेराल्डचं ऑफिस आहे, पटनामध्ये, लखनौमध्ये, मुंबईमध्ये, मोहालीमध्ये. बघा काय काय चाललंय ते. तर राहुल गांधींकडे तिकिटाचे पैसे नाही आहेत यावर देश विश्वास नाही ठेवणार. त्यांनी अजून एक आरोप लावला आहे स्वर्गीय अरुण जेटलींवर.
ते आता नाही आहेत उत्तर द्यायला. मला वाटलं हा प्रश्न तुम्हाला विचारावा. त्यांनी सांगितलं की लँड ॲक्विजिशन ॲक्ट बनत होता तेव्हा अरुण जेटलींनी मला बोलवलं आणि सांगितलं की ह्याच्या विरोधात नको बोलू, नाही तर तुझ्यावरती केसेस होतील. खोटं बोलतायत राहुल गांधी. आणि ही गोष्ट मी जबाबदारीने सांगू इच्छितो. राहुल गांधीजी भारताच्या राजनीतीमध्ये अशा प्रकारचं खोटं बोलतात. बाहेर जाऊन काय बोलणार आहेत? भारतात डेमोक्रेसी नाहीये. बोलतात की नाही बोलत? मग इथे सुद्धा बोलतील. ऐश्वर्या राय कोण आहे काय ते सगळं जाऊ द्या, पण ती अयोध्यामध्ये कुठेच दिसली नाही आणि हे म्हणतात ती तिथे नाचत होती. आता याचं उत्तर काय देऊ आम्ही? आता राहुल गांधींच्या सगळ्या गोष्टींना तुम्ही इतक्या का? आता मी काय बोलू? चला, मी इलेक्टोरल बॉन्ड्सवर काँग्रेस पार्टीचे प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. त्यांनी एक कॅम्पेन सुरू केला आहे. इलेक्टोरल बॉन्ड्समुळे बीजेपी मालामाल झाली आहे. बघा, हा आरोप बिलकुल चुकीचा आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स देशाच्या राजनीतीमध्ये प्रामाणिक पैशांना आणण्याचा प्रयत्न होता की तुम्ही जमा करा पैसे आणि रिझर्व्ह बँक त्याची सगळी डिटेल ठेवेल. ते बऱ्याच पार्ट्यांना, बीजेपीला सुद्धा मिळालं, काँग्रेसला सुद्धा मिळालं, टीएमसीला मिळालं, सीपीआयला मिळालं, सीपीएमला मिळालं. ज्यांना मिळालं, ज्या पार्टीला जास्तीत जास्त वोट मिळतील त्यांना नोट सुद्धा जास्त मिळतील. मी जनसंघाच्या वेळी बघितलं होतं, लोक फिरून फिरून 10-10 रुपये दुकानातून घ्यायचे. आज पार्टी मोठी झाली तर पैसे मिळणार, परंतु इमानदारीने पैसे ब्लॅक मनी संपवण्याचा खूपच सार्थक प्रयत्न होता जो अरुण जेटलींनी केला होता. आता सुप्रीम कोर्टाने तोडले हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे, आम्हाला काही नाही बोलायचं आहे. परंतु त्यांचा आरोप हा आहे की सीबीआय आणि ईडीनी ज्यांच्यावर रेड केली त्या लोकांनी इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेऊन बीजेपीला दिले. राहुल गांधीच्या पार्टीला कुठून कुठून पैसा येतो हे सगळं सांगायला सुरुवात करू का? ममताजींना सुद्धा पैसे कुठून येतात हे बाहेर काढायला सुरुवात करू? हे सगळं काय चाललंय? बघा, राजनीतीच्या स्तराला एवढ्या खालच्या पातळीवर कधी नका नेऊ. लोकतंत्रामध्ये खर्च होतो. तुम्ही निवडणूक लढवली तर खर्च होणार, प्रचार करायला लागणार, बाकीही करावं लागणार. आणि लोकतंत्र देशासाठी जरुरी आहे. तर लोकतंत्राचा पैसा व्यवस्थित मार्गाने यावा की 2 नंबरने यावा यावर वाद झाला पाहिजे. जर्मनीमध्ये सरकार फंडिंग करते आणि फंडिंगची पद्धत काय आहे? ज्याला जास्त वोट मिळणार तेवढेच त्यांना पैसे मिळणार. तर राहुल गांधीजी, तुम्हाला एवढे वोट नाही मिळत आणि तरी सुद्धा एवढे पैसे मिळतात, तर का त्रास करून पण घेतात? हे अगदी खरं आहे की काँग्रेस पार्टीकडे पैशांची कमतरता आहे निवडणूक लढवण्यासाठी. मग तर तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल. असं आहे का? जी व्यक्ती 50-55 वर्ष पॉवरमध्ये राहिले आहेत आणि आज सुद्धा पॉवरमध्ये आहेत, तसे काँग्रेस पार्टीचे सोर्स ऑफ फंडिंग बऱ्याच जागेवरून येतात. माहिती आहे ना तुम्हाला? आज माहित नाही आपकी अदालतमध्ये आपण राहुल गांधींवर चर्चा का करतोय? का करतोय? म्हणूनच तुम्ही सुद्धा त्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत असता. ते सुद्धा मी चेक केलं. तुम्ही म्हणता कधी ते होमवर्क करत नाही. जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये म्हणालात की होमवर्क नाही करत, तेव्हा बाकीचे एमपीज बसले होते. ते म्हणाले हा पप्पू आहे. मी इथेही बोलेन की राहुल गांधी होमवर्क नाही करत. तुम्ही म्हणता की ते बरोबर लॉन्च नाही होत आहेत. बरं, हे सांगा की एकाच प्रोडक्टला किती वेळा लॉन्च करावं लागतं? 2004 पासून तर मी बघतोय. राहुल गांधी गेले, विपासना करून परत आले आणि खूप रिफ्रेश होऊन राहुल गांधी आलेले. मग जिंकले, मग परत राहुल गांधी चालले. प्रेमाचं दुकान उघडायला चालले, परत राहुल गांधी चालले. किती वेळा तुम्ही लॉन्चवर लॉन्च होणार? हा देश आता नॉन सिरियस पॉलिटिशियनला सहन करत नाही. कळतंय ना हे तुम्हाला? जर तुम्ही सिरियस पॉलिटिशियन आहात तर सिरियस गोष्टी करा. तुमची मते मांडा, नीती सांगा, त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठीचा कार्यक्रम सांगा. आमच्यावरती सोडून द्या, आम्ही बघितलं तर वोट देऊ. तर तुमचं अशा प्रकारचं ट्रिकचं बोलणं, तर काय काय बोलले होते? मोदीजी मला नजर नाही मिळवू शकत बोलले होते ना. नेहमीच बोलतात ते. आता काय ते बोलणार म्हणतात की यांना? मोदीजी मला घाबरतात. हा, हे बरोबर बोललात. आता याचं उत्तर मी काय देऊ? ते म्हणतात की मी जर 5 मिनिटं पार्लमेंटमध्ये बोललो तर भूकंप येईल. तुम्हाला सांगू, मी त्यांचं सगळं भाषण ऐकत होतो. आता पार्टीने सांगितलं तुम्हीच उत्तर द्या. मी खूप मन लावून ऐकत होतो आणि मी जेव्हा उभा राहिलो तर निघून गेले. मग आम्ही आमचं भाषण सुरू केलं. रजतजी, मी भूकंपाची वाट बघत होतो की भूकंप अजून आला का नाही. आम्ही सगळे व्यवस्थित होतो. ते म्हणतात की मोदीजी अदानीच्या म्हणण्यानुसार वागतात आणि पूर्ण सरकार अदानीसाठी काम करते. अहो, हे सगळं चुकीचं आहे. अदानीचं काम राजस्थानमध्ये काम चाललं की नाही जेव्हा ते गेहलोतचं सरकार होतं? अदानीचं काम केरळमध्ये चाललं की नाही जिथे सीपीएमचं सरकार आहे, जिथे ते पोर्ट बनवत आहेत?
अदानीने ऑस्ट्रेलियामध्ये मायनिंगचं काम घेतलं की नाही जेव्हा मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते? अरे देशाचे उद्योगपती पुढे जात आहेत ही चांगली गोष्ट आहे ना. माझा प्रश्न हा आहे सर की ऑपोजिशनने मिळून जे इंडिया अलायन्स बनवलं आहे, तुम्हाला वाटतं का ऑपोजिशन तुम्हाला टक्कर देऊ शकेल? हे बघा, बीजेपीला कोण टक्कर देणार हे आपण ठरवणार, म्हणजे देशाची जनता ठरवणार. पण देशाचा कल तर 400च्या पार आहे, कळलं की नाही? आणि ते जनता ज्या प्रकारे बोलत असते आता बघा, याचं कारण मी सांगतो तुमच्या अनुमतीने. जनता स्थिर सरकार असल्याचा काय फायदा होतो हे जनतेने पाहिलंय. जर नेता स्पष्ट आहे, पार्टी स्पष्ट आहे, सरकार स्थिर असेल तर इंडिया कुठल्या कुठे पोहोचतोय हे बघितलंय. राजतजी, तुमच्या अनुमतीने एक गोष्ट सांगतो. इथे झाला होता ना सर्जिकल स्ट्राईक, तेव्हा बघितलं तुम्ही बालाकोटमध्ये वगैरे. विचार करा, यांचं सरकार असतं आणि सेनेच्या लोकांनी सांगितलं सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल, तर काय होईल? थांबा जरा, लालूजींना विचारून घेऊया. लालूजींबरोबर बोलले असते तर अरे थांबा, आमचे मुसलमान वोट गडबडून जातील, तुम्हाला आम्ही उद्या सांगतो. दक्षिण भारतात विचारलं, नको, अजिबात नको करायला, आपण नक्कीच हरू. मग कळलं की त्या 3 दिवसांमध्ये एवढा गोंधळ झाला की सगळे आतंकवादी पळून गेले आणि सर्जिकल स्ट्राईक झालीच नाही. हे असतं जेव्हा एक नेता असतो, स्थिर सरकार असतं, तर निर्णय पटकन होतात आणि मोदीजींनी हे करून दाखवलं. एक आरोप हा लागतो की स्थिर सरकार आहे, मोदीजींची सरकार आहे, पण ही हिंदू सरकार आहे, मुसलमानांना घाबरून राहावं लागणार. हिंदू असणं काही पाप नाहीये, सनातन प्रेमी असणं काही पाप नाहीये. या देशाच्या संस्कारामध्ये सनातन आहे, प्रभू राम आहेत, प्रभू कृष्ण आहेत, गीता आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, अमेरिकेचे राष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात ना, तर बायबलवर हात ठेवून शपथ घेतात. जर तुम्ही भारताचे ओरिजिनल संविधान बघाल तर प्रभू राम यांची प्रतिमा आहे, फंडामेंटल राईट्सवर प्रभू कृष्ण यांची प्रतिमा आहे. आज कोणी असतं तर हल्ला केला असता. परंतु बघा, याचा अर्थ असा होत नाही ना की ज्या देशामध्ये मुसलमान आहेत त्यांना घाबरवलं जावं. जर मोदीजींनी सांगितलं गरिबांना आवास मिळणार, तर काय मुस्लिम गावांना नाही मिळाला? जर मोदीजींच्या सरकारने सांगितलं गॅस मिळणार, उज्ज्वला योजना, तर मुस्लिम माता भगिनींना नाही मिळालं? जर मोदीजींच्या निर्देशामध्ये डिजिटल इंडिया कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू झालं, लस फ्री दिली गेली, तर हे सांगितलं की मुस्लिम लोकांना नाही मिळालं? बघा, मी खूप मोठी गोष्ट सांगतोय. आम्हाला मुस्लिम वोट कमी मिळतात. का कमी मिळतात त्याची चर्चा नंतर करूया. पण जर मोदीजींचं सरकार आलं तर सबका साथ सबका विकास, तर सगळ्यांची चिंता करा. जर 80 कोटी जनतेला जेवण पुरवतोय तर असे म्हणतात का की मुस्लिम गरिबांना जेवण देऊ नका? जर शेतकऱ्यांच्या पाकिटामध्ये 11 कोटी शेतकऱ्यांना पैसे देतोय 6,000 वर्षाचे, तर सांगतात का बटन दाबून पैसे पाठवतो, तर मुस्लिम शेतकऱ्यांना काय ते? तुम्ही त्यांच्या शर्यतमध्ये अडथळे आणता, त्यांच्या धर्मात सुद्धा अडथळे आणता. तुम्ही कधी 3 तलाकचा कायदा बनवता? मोदीजींच्या निर्देशानुसार 3 तलाकचा कायदा आणण्याचं सौभाग्य मलाच मिळालं होतं. मला हे सांगायचंय, 3 तलाक का नको व्हायला. मी त्यावर जेव्हा संशोधन केलं रजतजी, इथे आपले बऱ्याचशा बहिणी बसल्यात, भगिनी बसल्यात. 3 तलाक लग्न संपलं. आता बोला कसं झालं? बायको उशिरा उठली, तलाक. चपाती करपलेली मिळाली, तलाक. युपी मध्ये एक बायको मोदीजींचं भाषण ऐकण्याकरता आली, परत आली तर तलाक. एक मला भेटायला तरुण IT प्रोफेशनल आली. माझ्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा. मला बोलली, मी IT प्रोफेशनल आहे, माझे पती दुबईत राहतात, मला 3री मुलगी झाली, व्हॉट्सअप केलं, तलाक. आता ही हसण्याची गोष्ट नाहीये. पाकिस्तानमध्ये सुद्धा नियंत्रणात आहे, इराणमध्ये आहे, इराकमध्ये आहे, जॉर्डनमध्ये आहे, मलेशियात आहे. इथे फक्त वोटचं काय होणार? आणि जेव्हा 3 तलाकचा कायदा आला रजत बाबू, काय सोनियाजी, आपल्या मायावती, आपल्या ममताजी सगळ्यांनी विरोध केला होता. मोदींनी सांगितलं करणार आणि आम्ही हेही सांगितलं जेलमध्ये जाल. आता बघा कमी झालंय. तर 3 तलाकच्या पापाला आम्ही घालवलं. आणि कोणासाठी? वोटसाठी. तर आम्हाला गर्व आहे आमच्या प्रधानमंत्रीवर. वोटसाठी तर निवडणुकीच्या तोंडावर CAA कायदे लागू केले आहेत. आता मुसलमानांना सांगितलं जात आहे की तुमच्याकडे कागद मागितले जातील. हे अगदी चुकीचं आहे. CAA 4 वर्षापूर्वी पास झालाय आणि CAA मध्ये हिंदुस्थानातील मुसलमानांशी काही संबंध नाही. मी परत आज या रजत शर्माच्या कार्यक्रमात डिक्लेअर करतो की
की कायद्याच्या विद्यार्थीच्या रूपामध्ये, एमपीच्याच रूपामध्ये, पूर्व लॉ मिनिस्टरच्या रूपात सांगू इच्छितो की सीएचा काही संबंध भारताच्या मुसलमानांशी अजिबात नाहीये. हे फक्त आणि फक्त अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये वसत असलेले हिंदू, सिख, पारसी, ख्रिश्चनना भारतात परत आणण्याचे कायदे आहेत. हे सांगा, पाकिस्तानामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात की नाही? होतो. हिंदू मुलींसोबत जबरदस्ती तिथे लग्न करतात की नाही? हो. बांगलादेशमध्ये होतं की नाही? ते कुठे जाणार? ते हिंदुस्थानात येतील. आपण शिकलेलो आहोत. आपण का त्यांची मदत नाही करायची? आणि रोहिंग्यांना वसवा, त्यांना रेफ्युजी स्टेटस द्या, हे भरपूर जण बोलतात. पण यांना नाही द्यायचं, हे तर चुकीचं आहे ना? हे चांगलं नाहीये. एक प्रश्न अजून घेऊ शकतो आपण? माझा प्रश्न हा आहे की ह्यावेळी बीजेपी जे नेते आहेत ते खूपच कॉन्फिडंट दिसत आहेत. 400 पारच्या घोषणा करत आहेत. हे 400 कसे काय पार होणार? ह्याच्या मागची थिअरी काय आहे? तुम्ही लोक करणार आणि काय वोटर बघा. जेव्हा 14 मध्ये ते जिंकले तेव्हा गव्हर्नमेंट स्थिर आणाल, बहुमत मिळेल. बहुमत तर नाही मिळणार तुम्हाला. तर बहुमत 272 चे 282 आले. 19 मध्ये काय बोलले? परत जिंकाल, बहुमत आणणार. तर जनतेने 303 वर नेऊन ठेवले. तर हे जनतेने 10 वर्षात करून दाखवलंय ना. मग आता आम्ही अजून काम केलंय. जनतेचा आशीर्वाद मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि भारताच्या बदलावाचा काळ आहे. इंडिया इज ऑन द कस्प ऑफ द ग्रेट रोल फॉर द वर्ल्ड. जगाला हवंय की भारताने पुढे जावं, कारण स्थिर जगासाठी भारताला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि मोदीजी अख्ख्या जगाचे नेते आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तर मी तुमच्याबरोबर 4 तारखेला बोलेन. कॉल करा मला तेव्हा शर्माजी, बघूया आपण. रविशंकरजी, निवडणुकीचे वातावरण आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक तऱ्हेचे प्रश्न विचारले, प्रत्येक तऱ्हेचे आरोप लावले. तुम्ही हुशारीने आणि बेधडकपणे त्याची उत्तरं दिली. आपण आता ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज मोहरकर यांचा निर्णय. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आज आपण खटला चालवतोय पूर्व लॉ मिनिस्टर, पूर्व टेलिकॉम मिनिस्टर रविशंकर प्रसादवर. वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज उदय मोहरकर यांच्या निर्णयाची. सार्वजनिक जीवनामध्ये 2 प्रकारचे इमानदार लोक असतात. एक वित्तीय रूपाने आणि एक बौद्धिक रूपाने, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू फायनान्शियल हॉनेस्टी अँड इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी. एक पत्रकार म्हणून मी रविशंकरजींना बरीच वर्ष कव्हर करतोय आणि मी बघितलंय की त्यांचा जो बौद्धिक इमानदारीचा जो स्तर आहे खूप उंचावलेला आहे. त्यांचे उत्तर नेहमी कणखरपणे ते द्यायचे जेव्हा मी पत्रकार होतो. आज मला तीच शैली दिसून आली. राम मंदिरबाबत त्यांनी जे काही उत्तर दिलं ते अगदी बेधडकपणे दिलं. मोदीजी आणि सरकारच्या परफॉर्मन्सची जेव्हा गोष्ट झाली त्याचं त्यांनी उत्तर खूप बेधडकपणे आणि निपुणतेने दिलं. मिसयूज ऑफ पॉवरच्याच बाबतीत सुद्धा खूप सुंदर उत्तर त्यांनी दिलं. आणि मुस्लिम आणि सीएचं जे प्रकरण आहे त्यांनी जे काही समजावलं ते खूपच वाखाणण्यासारखं होतं. खूप कन्व्हिक्शनने त्यांनी उत्तर दिलं. आणि बॉन्ड इश्यूबद्दल त्यांनी जे काही समजावलं, मी मान्य करतो की बॉन्ड इश्यू जो आहे त्याला लोक समजू शकले नाहीत. तो एक पारदर्शकता आणण्याचा एक प्रयत्न होता. त्या रूपाने त्याला बघितलं गेलं पाहिजे. तर आज जे रजत शर्मांचं जाळं होतं त्यातून ते खूपच हुशारीने बाहेर पडले. आणि आता रविशंकर प्रसादजींची ही अदालत निर्दोष सुटका करते. थँक्यू. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. याच अपेक्षेने आणि विश्वासाने श्री रविशंकर प्रसाद अशाच प्रकारे जनताची सेवा करत राहतील, आपल्या पार्टीकरता लढत राहतील. आजचा खटला इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात भेट होईल पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.